मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं हे 7वं उपोषण परत चालू झालेलं आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे। काल मध्यरात्री तब्येत थोडी बिघडल्यामुळे मनोज जरांगे यांनी सलाईनद्वारे उपचार घेतले, पाणी घेतलं। पण आपण आता बघू शकतो की मनोज जरांगे यांच्यासोबत शेकडोच्या संख्येने इथे आंतरवालीमध्ये मराठा बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत। आपल्या मराठ्याच्या आरक्षणाच्या मागणीसाठी इथे शेकडोने लोक जमा झालेले आहेत। त्यांच्याही तब्येतीची काळजी डॉक्टर इथे घेत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी सलाईनद्वारे काही जणांवर उपचार चालू आहेत, काही जणांची तपासणी चालू आहे, त्यांची BP शुगर वगैरे टेस्ट करणं चालू आहे। आणि या ठिकाणी जमलेल्या बांधवांना आपण आता विचारूया की नेमकी त्यांची मागणी काय आहे। आजच्या ह्या सातव्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि आपल्यासोबत हे जे बांधव आहेत त्यांना आपण विचारूया। दादा, काय तुमची मागणी आहे? आजचा 5वा दिवस आहे। मध्यरात्री जरांगे साहेबांनी उपचार घेतले, तुमचे उपचार घेतलेले नाहीत त्यांना खूप त्रास होत होता। त्यांना कोरड्या उलट्या येत होत्या आणि ते व्याकुळ होऊन असं तडफडत होते, म्हणून त्यांना जबरदस्ती, त्यांना माहिती नाही की डॉक्टरने स्लाईन लावली म्हणून। अशा अवस्थेमध्ये त्यांची परिस्थिती बघा वाटत नव्हती, त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना स्लाईन दिलेली आहे। आमचं एकच मागणं आहे की आता किती दिवस असं एवढं समाजाला वेठीस धरायचं शासनानं, एवढा समाजाचे हाल अपेष्टा होत आहेत। इथं शेकडो लोक उपोषण करत आहेत, त्यांची तब्येत दररोज खराब होत आहे, त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं जातंय। इथं काही लोक उपचार घ्यायला तयार नाहीत, त्यांनी जीव द्यायला तयार आहेत पण उपचार नको म्हणतात। दादांची तब्येत आता खूप खालावलेली आहे। आता किती दिवस हे असं चालायचं? सरकारने लवकरात लवकर काहीतरी निर्णय यावर करून आम्हाला आरक्षण देऊन यातून मोकळं करावं, अशी आमच्या सगळी समाजाची विनंती आहे सरकारला। दादा, तुम्ही पण उपोषणाला बसला, तुमची तब्येत खराब झाली दिसते तुमच्या चेहऱ्यावर। आता आजचा हा 5वा दिवस आहे आणि काय तुमचं आव्हान असेल मनोज दादांना की जेव्हा 100 लोक 125 लोक इथे उपोषणाला बसले, त्यांची तब्येत खराब होते, दादाची तब्येत खराब होते, काय असेल तुमची मागणी? मागणी फक्त एवढीच आहे की जोपर्यंत दादा कोणताच उपचार घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही सुद्धा कोणताही उपचार घेणार नाही। भलं त्यांच्यासाठी मरण पत्करू, पण हे मरण पत्करण्याची वेळ या सरकारने आमच्यावर आणू नये। सरकारला मी एवढीच विनंती करेल, म्हणजेच आजचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याच्यातून आपण मार्ग काढावा। जसं तुम्हाला ह्या विधानसभेला मराठ्यांची मदत झाली, तुम्ही बहुसत्तेने आले त्याच्यावर, तसं तुम्ही त्याचं भान ठेवून यावेळेस तरी गांभीर्यपूर्वक विचार करून दादांचं उपोषण लवकरात लवकर संपवावं व आमच्या मागण्या ज्या आहेत त्या जशा तुम्हाला ज्या परिस्थितीत त्याच्यावर तोडगा काढता येईल तो तोडगा त्यांनी काढावा, एवढीच विनंती। अन्यथा जसं पण मागच्या 1 वर्षापूर्वी आम्ही पाठीमागं आलो मुंबईवरून, तसं मुंबईला यायला पण आम्हाला वेळ लागणार नाही। फक्त दादांनी आदेश द्यायचा, मागच्यापेक्षा दुपटीच्या संख्येने आम्ही मुंबईत हजर होऊ, मग तुम्ही ठरवायचं तुमच्या खुर्च्या वाचवायच्या का तुम्हाला मुंबई सोडून जायचं। आपण बघू शकतो या ठिकाणी आलेले जे आंदोलक आहे त्यांचे घसे कोरडे पडत आहेत, ओठ कोरडे पडलेले आहेत, त्यांची तब्येत खालावते हे त्यांच्या चेहऱ्यावरूनही जाणवत आहे। ताई, आपण इथे आलेले आहेत, काय आपली भावना आहे? आजचा 5वा दिवस आहे, आंदोलकांच्या तब्येती खालावत चाललेल्या आहेत, दादांना पण उपचार घेण्यासाठी भाग पाडावं लागेल। हो, नक्कीच, कारण दादांची तब्येत खालावली आहे। दादांसोबत बरेचसे मावळे उपोषणला बसलेत, ते सुद्धा ॲडमिट आहेत। माता माऊल्या बसल्या होत्या, त्या पण ॲडमिट आहेत आणि आता सुद्धा बऱ्याचची तब्येत खालावली आहे। प्रशासन याकडे कुठेच आणखीन दखल घेतली नाही, लक्ष नाही प्रशासनचं। प्रशासनमध्ये असणारे बीड आष्टी तालुक्याचे आमदार दसांना काल येऊन गेले, त्यांनी सुद्धा आम्हाला असं जे उपोषण करते होते त्यांना सुद्धा बोलण्याची त्यांची इच्छा झाली नाही। आज परत येतात का काय तुमच्याच माध्यमातून समजत आहे, परत आज दसांना येणार म्हणून, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे येणार आहेत म्हणून हे तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं। आणि लवकरात लवकर मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे, एक योद्धा आहे मराठ्यांचा, मराठा समाजाचा, त्यांची दखल माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांनी घ्यावी, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी घ्यावी, अशी मी नम्रतेची विनंती करते। ताई, आपण काय सांगणार, काय नेमकी सध्या परिस्थिती आहे? परिस्थिती एकदम बिकट होत चाललेली आहे।
आणि बरेचसे मावळे आणि वयोवृद्ध यांची तब्येती खालवत चाललेली आहे. सरकारने ताबडतोब काहीतरी निर्णय घ्यावा, नाहीतर डायरेक्ट इथे येऊन काहीतरी डिक्लेरेशन करून द्यावं की तुम्हाला आरक्षण हे भेटणार नाही. आणि आम्ही अधिकाराचं मागत आहोत आणि आमचा सरसेनापती आज मरणाच्या दारामध्ये लोळत पडलेला आहे. आणि बरेचसे मावळे हे आशेची वाट लावून सरकारकडे बघत आहे, तरीही सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि परिस्थिती ही एकदम वाईट आणि हालाकीची आहे. सरकारने ताबडतोब काहीतरी निर्णय द्यावा, नाही तर मोठं वातावरण तापण्याची शक्यता मला इथे सांगता येत नाही. परंतु मीडियानी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मीडियाचे आम्ही खूप आभार मानतो. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आमची बाजू मांडली आहे आणि सरकार आम्ही आमच्या अधिकाराचं मागत आहोत. खरंच खूप वाईट परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भामध्ये. येऊन बघा तुम्ही, त्या परिस्थितीचा अनुभव घ्या आणि सर्वे करा. सुरुवातीपासून मी तेच सांगत आहे की घरोघर जाऊन तुम्ही सर्वे करा. लाडक्या बहिणी तुम्ही योजना राबवू शकतात, घर जाऊन सर्वे करू शकता. मग अशा पद्धतीचा सर्वे का नाही करत? मराठे जर आरक्षण मागता आहे तर तुम्ही सर्वे करूनच द्या ना. हे काही खोटं नाहीये ना. मराठ्याची मुलं आज आत्महत्या करत आहे, त्यासाठी आमचे मनोज दादा झटत आहे. ते काय कुठे पद मागत नाहीये, कुठे तुमच्याकडे पैसा मागत नाहीये की मला सत्ता द्या, माझ्या हातामध्ये कारभार द्या. ते फक्त गरजवंत मराठ्यांसाठी लढताय. उपोषणकर्त्यांची तब्येत पण खराब होतीये. हो काय तुमचं आव्हान असेल सगळ्यांना? अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि आम्हीही ऍडमिट होतो. आमचे सर्व माता भगिनींच्या अतिशय हालाकीत आम्ही कसं इथे बसलोय. डॉक्टर सोडत नव्हते, परंतु आमचा सरसेनापती मरणाच्या अवस्थेत असताना आम्ही दवाखान्यात ऍडमिट कसं राहू शकतो? आम्हाला तिथे दादांना बघितल्याशिवाय आम्हाला आमचं चैन पडत नाही. कारण जो माणूस निस्वार्थपणे समाजासाठी झटतो आहे तो आमच्यासाठी फार अनमोल आहे. आणि बस झालं आता, सरकार आमचा अंत नका बघू, एवढी तुम्हाला शेवटची चेतावणी. आपण बघू शकतो उपोषणासाठी मनोज जरांगे यांच्यासोबत बसलेल्या शेकडो आंदोलकांच्या या तीव्र प्रतिक्रिया आहेत. त्यांच्या उपोषणाने कोणाचे घसेगोरडे पडलेत, कोणाचा BP लो झालेला आहे, कोणाची शुगर लो झालेली आहे. पण तरीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे सर्व लोक मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवालीमध्ये अजूनही ताठपणे बसलेले आहेत. आनंद साळी, लोकमत.com, जालना.